नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील 54 एकर जागेवरती वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेने झाडांवरती फुल्या मारल्या। माझाने हे धक्कादायक वृत्त दाखवताच पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यानंतर वृक्षतोडी संदर्भातील मोहिमेला जन आंदोलनाचं रूप आलंय। ज्या जागेवरती साधुग्राम उभारला जाणार आहे ती जागा आहे तरी कशी, तपोवनावरती किती घनदाट वृक्षराजी आहे, झाडांनी तपोवनाचा नेमका किती परिसर व्यापलाय, असे अनेक प्रश्न हे सर्वसामान्यांना पडलेत आणि त्याची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझानं इथं ड्रोनद्वारे चित्रीकरण करत विशेष रिपोर्ट केलाय। पाहूयात। दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये भरतो आहे। मात्र सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा वादाचा कुंभमेळा ठरलेला आहे आणि आता वाद निर्माण झालेला आहे तो साधुग्रामच्या जागेवरून। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत याच ठिकाणी दर 12 वर्षांनी देशभरातून आलेले साधू महंत यांच्या निवासाची व्यवस्था केली जाते। त्यासाठीच आपण आता ड्रोनच्या माध्यमातून ही सर्व दृश्य बघत आहोत। ही जी झाडी आपण बघतोय हेच नाशिकचं तपोवन आहे। इथेच साधुग्राम उभारलं जातं आणि याच जागेवरनं वाद आहे। नाशिक महानगरपालिकेने जी गणना केली आहे त्या गणनेनुसार 1825 झाडं आहेत आणि ह्या सर्व झाडांवर पिवळ्या रंगाची फुली मारण्यात आलेली आहे आणि ही झाडं तोडली जातील असा संशय पर्यावरण प्रेमींना आला। यावर हरकती मागवण्यात आल्या, सुनावणी देखील झाली, मात्र त्या सुनावणीमध्ये कुठलाही निष्कर्ष निघालेला नाहीये। त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलन अधिकाधिक चिघळत चाललेलं आहे। हा परिसर यासाठीच महत्त्वाचा आहे कारण इथून गोदाघाट अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यामुळे साधू महंतांना इथून गोदाघाटावर शाही स्नानासाठी शाही मार्गाने जाणं सुलभ होतं असा प्रशासनाचा दावा आहे। एकूण साधारणतः 377 एकर जागा नाशिक महानगरपालिकेने आरक्षित केलेली आहे। त्यापैकी सध्या 94 एकर जागा नाशिक महानगरपालिकेकडे आहे। यातील काही जागा छत्रपती संभाजी रोड लगत जे काही लॉन्स आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्या जमिनी देखील कुंभमेळ्याच्या कामासाठी आरक्षित केल्या जातात, मात्र त्या भाडेतत्वावर घेतल्या जातात। मात्र ह्या जागा ताब्यात घेण्यावरून आता महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारचं म्हणणं आहे की कायमस्वरूपी ह्या जागा आपल्या ताब्यात घेतल्या जाव्या यासाठी प्रशासन आग्रही आहे, परंतु योग्य मोबदला दिला जात नाही। त्यामुळे जागा मालक सध्या तरी ह्या जागा द्यायला तयार नाहीये आणि त्यामुळे हा नवा वाद निर्माण झालेला आहे। नेमकं या जागेवर तोडगा कसा निघणार, सुवर्णमध्य कसा काढला जाणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ड्रोन ऑपरेटर सिद्धेश सरोदे, कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।